धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. पेटी जरा कमी करा. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करू. आज या नागदा मारुती देवाच्या पवित्र स्थानामध्ये मित्रमंडळ व उद्योजक आमचे परममित्र सन्माननीय रुपेशजी पावसकर पुरस्कृत तिरंगी भजनांचा जंगी सामना देवदिवाळीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने
मनोरंजन करण्यासाठी आम्हा 3 मुलांना मी स्वतः संदीप लोकी, गाव माझं लिंगलाळ, तालुका देवगड. माझ्या अगोदर ज्यांचं भजन झालं ते सन्माननीय गुड्डू सावंत बुवा, गाव त्यांचं वर्धे, तालुका कुडाळ. आणि त्यांच्या अगोदर सुरुवातीला ज्यांचं भजन झालं ते सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा, गाव त्यांचं घोडगेवाडी, तालुका कुडाळ. आम्हा 3 मुलांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी रणझुंजार चित्रमंडळ व सन्माननीय रुपेशजी पावसकर यांच्या विद्यमाने उपलब्ध झाले. त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्याला आभार मानतोय. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतोय. डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा, पगवाजवादक, नाट्यकर्मी, ज्येष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ भजनी बुवा सन्माननीय अशोकजी पावसकर बुवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमच्याशी संपर्क केला ते सन्माननीय राजेशजी माडेश्वर, ज्येष्ठ समालोचन करतात ते आमचे परममित्र राजा सामंत साहेब. त्याचप्रमाणे सन्माननीय चारुदत्त देसाई साहेब या ठिकाणी बाळापूर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दशावतारी कलावंत रवी मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्या देवगड तालुक्याची शाळ माझे परममित्र व प्रदीप पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन देसाई, त्याचप्रमाणे सन्माननीय दीपा सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. कार्यक्रमाला ज्यांनी निवेदन केलं ते सन्माननीय निलेशजी गुरव. त्याचप्रमाणे आमच्या बाजूला जे आदरस्थ झाले ते सन्माननीय संजयजी करलकर, त्याचप्रमाणे प्रकाशजी करलकर. त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय संदेशजी मटकर आणि त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय सुनील सावंत आणि त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय संतोष पालव बुवा, त्याचप्रमाणे रवी कदम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक होतोय. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन दोन्ही बुवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करू. जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करू. तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या आपल्या कमलेच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंडळी. खूप उशीर झालाय. मंडळाला आणि पावसकर साहेबांना माझी विनंती आहे, काय मला तुम्ही तिसरा ठेवलात ठीक आहे, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. पण समोरच्या बुवानी जर 1-1 तास काढला तर मी हिसाबाप्रमाणे 4:15 वाजता गजर येऊन मी जर 1 तास काढला तर 5:15 वाजेपर्यंत कामाची सध्या तरुण वर्ग, वयस्कर लोक आहेत, त्याला वेळ नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही बुवांना विनंती तरी करा की अर्ध्या तासामध्ये गजर घ्या, जेणेकरून तिन्ही बुवांचे गजर होतील. नाही तर दुरंगी सामना ठेवला असता तर बरं झालं असतं. या गुंडेंदू तुषार हार धवला, 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 या शुभ्र वस्त्राव्रता, या शुभ्र वस्त्राव्रता, या शुभ्र वस्त्राव्रता, या शुभ्र वस्त्राव्रता, या
विनावर दंड मंडी जगरा या विनावर दंड मंडी जगरा या श्वेत पद्मासना या श्वेत पद्मासना या श्वेत पद्मासना या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिर्वी या ब्रह्माच्युत शंकर प्रभु या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिर्वी या ब्रह्माच्युत शंकर प्रभु देवे सदा वंदिता देवे सदा देवे सदा वंदिता देवे सदा कामांबा तू सरस्वती भगवती रामातु सरस्वती भगवती अरे काय दीपक चव्हाण बुवांका मागे टाकल्या त्याचा खर्जा मी बोंबलते 25 वर्षात दीपक चव्हाण बुवांसारखं खर्जा लावणारो कोण नाही तर ह्यो मुद्दा माझी कळ काढूसाठी सध्या बघा सराईक जेव्हा भात कापून झाला त्याच्या खाली जी ठोकरा लावतात आणि धाकुडसारा आणि त्याच्यावर रेडे पाय देऊन पळतात ना आणि रेड्यांच्या खाली जेव्हा पाणी बसता तेव्हा जे बोमाटत त्याच्यासारखं तुझा आवाज आहे ऐका कर माझा चल आणि बुवा एक माझी विनंती आहे चव्हाण बुवा मला काही वाईट बोललेलं आहे फक्त एकच विनंती आहे की खोपकर बुवा दैवतापर्यंत जायचे बुवा माझी पेटी घेऊन खोपकर बुवानी भजन केलंय माझ्या गावामध्ये मी जर खोटं बोलत असेल तर त्यांचे विद्यार्थी कोण असतील तर त्यांना विचारा त्याच्यामुळे इथे मी कधीच आयुष्यात माझ्या युट्यूबच्या माध्यमातून दाखवा मी कधी सांगितलंच नाही मी पहाडी आवाजाचा बादशाह आहे त्रास होता काही जणांना ते का माझं इलाज नाही मग मी जास्त बोमाटतोय मी बोलतच राहतो खाली कोणव लावता आता थोडेसे वरती लावून सुरुवात करा तरच जाग्यावर इला असतं आवाज हा नाही तर तुका काय सांगा कर तुका पकडे काय बोला जाता सरस्वती भगवती सरस्वती भगवती विशेष जाड्या पहा विशेष जाड्या पहा जोडीला बुटक्या पहा विशेष जाड्या पहा जोडीला वेडा पहा विशेष जाड्या पहा विशेष जाड्या पहा विशेष जाड्या विशेष जाड्या पहा विशेष जाड्या कुंडली गवरला पंढऱ्यात
बाण गुरुवर्य विजय धन्यवाद मंडळी. बराच वेळ झालाय. एका तासाच्या आतमध्ये प्रामाणिकपणे मी देण्याचा प्रयत्न करणार. एकही शब्द माझ्या मुखातून वेगळा येणार नाही. माझ्या सोबत जे बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. माझ्या सोबत जे दोन बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. सुरुवातीचे बुवा मी प्रामाणिक सांगतोय, आमच्या गुंडू बुवानी सांगितलं की तुझ्यापेक्षा पेटी वाजवणारे खूप आहेत. असं नाही आहे बुवा, असू देत. पण सध्याच्या घडीला आपल्या बरोबर बसणाऱ्यांमध्ये विनोद चव्हाण हे डबल बारी क्षेत्रामध्ये बापच आहेत. हे प्रत्येक भजन रसिकाला मान्य करावं लागेल. डबल बारी क्षेत्रामध्ये आता नवीन नवीन बुवा आहेत ते आपल्यापेक्षा हुशार आहेत. तो विषय वेगळा आहे. कोणाचा? कोणच्या? माझ्या अंगड. हा तर हा भजनाच्या बाबतीत बुवा प्रामाणिक सांगतो, हुशारच आहेत ते. भजन त्यांच्या एवढं आपलं पण नाही. पेटीचा म्हणजे जसं भजनामध्ये आपल्या जेवणामध्ये मीठ आणि आपण लोणचं किती वापरावं याचं प्रमाण असतं, तसं त्यांच्या भजनामध्ये पेटी 90% वाजते आणि बाकीचं सगळं 10%. विनोद चव्हाण बुवांच्या महिला वर्ग असते वेळी शक्यतो त्यांच्याबरोबर बारी करते वेळी भीती वाटतं मला, कारण त्यांच्या माना खाली जातात आणि त्याच्यामुळे आमची पण मग थोडीशी बदनामी होते. आता राहता राहिल्याविषयी तुमचा भजन सुंदर. काय बोलणार तो आता? पुढसून जॅकेट हा का मागसून शर्ट आता माका कळत नाही. काय तुझा अवतार काय? म्हणजे तू नुसतो आकडाकच इलेलो असतोस तू. अरे तू ते का बोलण्या एवढं तू बुवास काय आधी सांग ना. काय तू काय बोला नको आता, माझं सहन कर. ते बुवा माका बुवा एकही शब्द वाईट बोललेले नाही. तुझ्या माहितीसाठी सांगतोय. तू त्यांना चढवू नको. आयुष्यभर मी त्या नागदा मारुतीला जागृत देवस्थानाला स्मरून सांगतोय. आज विनोद चव्हाण मध्ये आली माझ्यामध्ये भानगडी लावण्याचं प्रामाणिक काम गुंडू सावंतच करतं, पण त्या कुळ्यात काय कळणार नाही. त्याचा जरा कुळ्यात शाप लावला काय तो पिसावता मग. अरे भजन आहे, चव्हाण बुवांकडे भजन आहे. मगाशी बुवा सांगत होते काय विस्तार. तुम्हा दोन्ही बुवांना समजलं पाहिजे. मला बुवा माहिती आहे विस्तार केला त्याने, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागला. तो 5 मिनिटाच्या आतच विस्तार संपला ना. मग 40 मिनिटं 45 मिनिटं काय करत होता? विस्तारच होते. मग त्या आमच्या कुणकेश्वरला सिंधुदुर्ग भजन मंडळाने स्पर्धा ठेवलेल्या 20 मिनिटाच्या. तर विस्तार काय करणार होता? बरं परत आता सांगा नको माझं महाराष्ट्रात 2 नंबर इलो म्हणून. ते काय आणखी डोक्या आउट करून टाकशा. आमच्या पुऱ्या महाराष्ट्रात माहिती आहे इलो होतो. सांगा नको आमका माहिती आहे तुमचं 2 नंबर कसं इलो तर आमका काय संबंधच नाही, पण इलो हा. आणि आमका स्पर्धेचा विषय नको. तू त्या स्पर्धेच्या विषयात पडत नको. तुझं को विषय नाही. काय बुवा तुका बोला का मला लाज वाटतं तुका, कारण तू सध्या आमच्या जोडीला विरळ झालायस. सध्या लोके बुवा आणि चव्हाण बुवा सध्या चालतायत. तू बारके बारके पोरगे बघ सध्या जोडी गावतात काय. अरे तू माका सांगतो 35 वर्ष परशुराम बुवांची नोटेशन घेतोयस. तू कोण सांगता? आयुष्यभर हजारो बुवांचा उष्टा खरकाटा खाणारो बुवा माका सांगता. तुझं सांग ना तू काय ते. तू नोटेशन नवीन बसवून दाखव. तुझ्याकडे आहे का? हा तू एखादं नवीन बसव स्वतःच आणि मग मला पैसे लावणार. व मी आज म्हणू शकतो नवीन नोटेशन मी स्वतः बनवलेलं, पण नाही ना. तुमच्याकडे काय धोंडे माती ता सांगा पहिला. उगाच आपली माझी कळ काढतास आणि मग कोले सुख घेतात. तो काय नाही मागा बोललो. तू ते का चाळवतोस नंतर तो फाटला म्हणतो. ए बाबा तू म्हण तुका अधिकार हा, पण मधीच बोलत राहा नको. आता काळा काय घालून लिहिलं तू आमचा निषेध करतो. तुझे मागे जाऊ दे मागा बोलायचं नाही. वा या निषेधाच्या विषयात तू काय समर्थन करतो त्या गोष्टीचा की होय. परत जर निषेधाचा विषय काढलंस ओपन सांगतोय सगळी कुंडली मांडतलंय मी. हा मग किलेस, कारण नारळ उभं फुटलो. हा
किल्ले झाले तर जबाबदार ते का तुम्ही असताल चव्हाण बुवा सांगाण ठेवतोय. त्या विषयावर जाऊया नको. आमका काय भोगूचा लागला दोघांचा तर तुका नाही माहिती. हा याचे आज जरा विषय भर काढले ह्याचे ते का मुद्दो मिळालो नाही. अर्थात बरोबर आहे, का बक्षिसा पण तशी मिळाली. ह्याच माका सांगायचा तू विस्तार केलंस 12 मात्राचो खय रवलो ह्यो 2-3 हजाराच्या पुढे गेलो. तुझं विस्तार खय तुका न्याय मिळा खय होतो ना बुवा. बरोबर मी सांगतोय का तू विस्तारित बुवास, आदर्श बुवास, काय समय सूचकता बाळगणारो बुवा असस, अभ्यासा तुझो रवलो होय 100 तरी इले सुरुवातीपासून. तर ज्याच्याकडे धोंडे माती काय नाही सिंधुदुर्गात फिरता तो 2-3 हजाराच्या पुढे गेलो. हे का कलियुग म्हणतात, लक्षात ठेव. या बघ मी नुसतं बोलतोय ते काही पाहिजे काय एखादं पैसे नाही मिळाले तकडीच्या आमका सवय हा पैशाची. तो हायल्या प्रत्येक भजन रसिकाचं नाव वाचून सांगू शकता नाही तर तिथे हे आले तिथे ते आले आहेत सगळे आले आहेत देणार. तू टेन्शन घेऊ नको. पैसा काय नाही रे, आम्ही खूप कमवला. तुला पाहिजे आहेत. आता याने ब्रेसलेट केलाय बघ बघ. हे गुंडू बाजार हात वर कर. हे हात वर कर कर ना. लागतं कशा कर ना. 8व्या दिवशी मी करतोय हे ब्रेसलेट. माप घेतलंय मगाशी. बरं आता कोणाक माहिती आहे काय कसला हाता बेंटेक्स असो. त्याच्या घरचा आपला काय विषय नाही. युवा मित्रमंडळ कलमेवाडी अनिल करलकर, उल्हास तुळसकर, सुमित कांबळी, नंदकुमार मुगळे, तेजस चव्हाण, विनोद मांजरेकर, कल्पेश चव्हाण, समीर परब यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे आमचे परममित्र संजयजी करलकर आणि रुपेशजी पावसकर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलंय. बोलण्यासारख्या मंडळी खूप आहे, पण काय बोलायचं आणि का बोलायचा ह्यो सांगता लोके बुवाकडे काय नाही. ठीक आहे ना बुवा, काय नाही तर नको, लोक ठरवू देत ना. मग आज तुमच्या जोडी माका बसवलेली नसतो ना माझ्याकडे काय नाही तर. ह्या त्यांनी एक वेळ सांगितल्यानंतर चाललात. न बोलता बुवा तुम्ही माका जास्त बोललास. तो बिचारो काय नाही बोललो आज. त्यांनी माका तसं सांगलेलं त्या दिवशी. मी गुंडूचा कांडापाव येतोय गुंडू नको. गुंडूक पण बोला नको तू. हा काय करू आता करा तकडे आपलं काय विषय नाही. फक्त एक बुवा मगाशीचा लता दिदींचा गाणं मसलाच ना. देवा शपथ सांगतोय लता दिदी ना वरून पुष्पवृष्टी करतो. जरा बाहेर जाऊन फिरायला यावं जावं. अरे गाणी म्हणत तुझा विषय आहे का. यांनी म्हटलंय म्हणा नाही तर थोडंसं देता नाही ऐकतो. थोडंसं काय काय जी सिरियस गाणी असतात ना बरोबर म्हणतात. ज्याचा हात त्याचा चांगला म्हणला. तू त्या मागाशी सांगतो स्वर तुझं मेन काळी दोन देतो बिघडलो. तू सांगतो त्या बाजू बोल. अरे मेन स्वर राहतो त्याच्यावर काय हा तेनीच म्हणून का न्याल्यानं ओढून तू काय करणार होतं. हा साधारण यमन आहे असं मागा वाटता. नाम तेरा ये दिल जाएगा मेरी आवाज जी मेरे जान तेरी याद बुवा तुम्ही जो ते हे सांगतात ना झुटको आईजीच्या जीवार बाईजी उदार आणि साशियाच्या ता फोडण्याचा शब्द ना पटकन म्हणा नाही तर कधीतरी ना हे होतं ना प्रॉब्लेम होतो. लोक साशियाच्या फोडण्याच्या भातावर काय त्याच्यापेक्षा सासरवडच्या भातावर म्हणा ना. साशीच फेका होई त्याच्यात खाज ना तुझी ती. तुझ्यात किडे थोडे नाही. तुझे किडे फक्त लोके बुवानच ओळखल्यात. तू आता करतलं काय माहितीया माकाच कांडपाव तुलस. माका कांडपाव पोलीस घे परत नाही असतो 2 महिने माझ्या बरोबर. तोच अरे किलो नोटिशन घेतोय. म्हणाल ते त्यांचे शब्द ठरलेले आहेत दोन्ही बुवांचे. माझे जे चाहते आहेत त्यांनी राग मानू नका. बेसूर बुवा, शिडखोर बुवा, गर्विष्ठ बुवा, 35 वर्ष परशुराम बुवांचंच फक्त गातोय.
एवढंच ते बोलणार. या पलीकडे मला ते काय दोन्ही बुवा बोलू शकत नाहीत. आणि ह्याचा राग त्याच्यावर, त्याचा राग ह्याच्यावर, एवढंच फक्त चालणार, बाकी काय नाही. बुवा, चव्हाण बुवा, मगाशी जे नोटेशन म्हटलात तो राग आपण कुठला अडवलात आणि नोटेशन कुठल्या रागामुळे म्हटलात? तुम्हाला सांगण्या एवढा मी मोठं देवा शपथ नाही, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतोय, तुम्ही महानच आहात. पण काय काय कारण तरुण वर्ग असतो तो तुमच्याकडून काहीतरी घेतो. त्याच्यामुळे जरा युट्यूबला बघा उद्या. मला थोडासा त्याच्यात जोग वाटला, चारुकेशी एकत्र असे काहीतरी झाले ते. आता तेवढा नॉलेज नाही त्याच्यात.
रुपवली घेतोय. फक्त दोन्ही बुवांना माझी विनंती आहे, तुम्हाला जे काही बोलायचं आहे तुमच्या बोलण्यावरून दिसतंय की टार्गेट मी आहे, पण ठीक आहे. बुवानी या मगाशी सांगितलं आमच्या की या दोन्ही बुवांची हिंमत नाही मला बोलण्याची. व काय मगाशी प्रास्ताविक करतेवेळी सुद्धा सांगितलं की बोलणारे बुवा, त्याच्यामुळे तुम्हाला किंवा अध्यात्म सोपवलं तुमच्या पद्धतीने बोलण्यासाठीच तुम्हाला बोलवलेलं आणि लोकांचं मनोरंजन तुम्ही करायचं. पण तो थोडंसं भान ठेवा, आपण त्यांना जेव्हा 1 तास सांगतो तेव्हा तुम्ही पण बुवा थोडंसं आवर्त घेतलं पाहिजे होतं ना. आणि आपल्याला ती सवय नाही आहे, तुमच्याकडून मला अपेक्षा नाही बुवा. तो तर काय खुळावलेलं जा असू दे, तो काय करता तो तिकडे करू दे. रुपवली घेतोय. एक फक्त विषय माझा राहिला तेवढा मी फक्त माझा संदेशजी मटकर, माझे परममित्र संदेशजी मटकर यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. माझे परममित्र अमोल चौधरी यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. संदेश मटकर यांच्याकडून योगेशसाठी हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. सूरज वालावलकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. तर माझा एक जवळचा मित्र ओंकार खाजनवाडकर भारतीय जनता पार्टी विभागीय अध्यक्ष होता. आणि खरं सांगतोय, या सरस्वतीला स्मरून कोरोनाच्या संकटात मी जेव्हा त्या संकटात होतो त्यावेळी मला त्याने चिपळूणला नेलं आणि चिपळूणवरच परत 4 दिवसांनी मला त्याने आणलं. पण आज तो माझा जवळचा मित्र आमच्यातून निघून गेलाय. खूप सांगण्यासारखं आहे, पण हा स्टेज नाही त्याच्यासाठी. त्याच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि रुपवलीला सुरुवात करतो. धन्यवाद. माझ्याशी बोल ना. अरे आपले संबंध जास्त काय तू त्याच्याशी बोलतोस, तू पाडकेपण करतो. व एक शब्द मी माका मानत असतील तर सांगते. मगाशी तेव्हा तू आक्षेप घेतलास ना, तो माका चाळवी, पण मी माझ्या चेहऱ्यावर जरा सुद्धा हे नव्हता. तुका मी खूप किंमत देते, तुका अंदाज नाही देतो, पण तू काय करतो माहिती आहे, आमच्यात भानगडी लावू नको ना. चला बाबा, किती जरी तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो बघ, तू म्हटलंच म्हणू ना, नाही तर मी म्हणत नाही तेव्हा एवढ्या लवकर. स्वर बघते त्याच्यावर क्या मी आज बोललोय का तुला, असं काय बोललोय का आज, पण तू कधी लावतं काय तशी. मग ह्यो काय सांगता युट्यूबवर मागचा जाऊन ना, ते माका जेव्हा बुवा सांगतात ना लोक क्या काढता, तेव्हा मग मी बोलतोय ना. आता आज बोलले येत नाही मी. होय अरे त्याच्यासारखं गाणारो देवा शपथ सांगतोय. तू सिंधुदुर्गात आमच्यासोबत बसता, या आमच्या सिंधुदुर्गवासियांचा नशीब समजा. तो शहाबाजकर काटे यांच्याबरोबरच बसायच्या याचं असतो. देवा शपथ आमच्याकडे बस, पण तू बस बाबा बस, नाही तर आम्ही दोघजण उपाशी मारायची. आता काळा मात्र घालू नको. हा तुका पंढरपुरात आहे तर पंढरपुरातून आणलं ना, दुसरं काही तू कलरच गावलो ना. 4 आहेत ना, मग ते घाल ना. निषेध करू आणलं बरं बरोबर. तो हेली बरा घातल्या ना, वडगुण ठेवतात ना. काय रे, अरे काय आहे का, काहीतरी थोडासा ठेव ना शिल्लक. ब्रेसलेट दाखवता, असं हात केलेलं काय समजा तर ब्रेसलेट दाखवता. हा त्या तू शिकवतो की त्या, तू काय तर बोल ना. आज तुझा आणि माझा होऊन दे. चाल. और इस दिल में यार गाणं म्हणते वेळी भाव त्यामध्ये ओतले पाहिजेत ना. काय म्हणता तू त्याच्यातच गेलो आतो आपल्या ह्याच्यात. और इस दिल में प्यार रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा, तेरा ही दर्द छुपा रखा. चीर के देखा दिल मेरा तू, चीर के देखा दिल मेरा तू, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है,
घेतो. हेच गाणं जरा ऐ हा आता वरच्या पट्टीत म्हणते बघ. प्रत्येकाची एक ठेवण आहे ना. आता मी म्हणतोय तुला राग येईल, तुला झोंबेल, पण माझा नाही इलाज आहे, माझ्या चाहत्यांना आवडतं. तू खाली मगाशी ह्यांनी काय काय गोष्टी बुवा सांगितल्या ना, ते हे लिहिलंय त्या विषयावर जरा बोल. हा त्यांनी सांगितल्या की तू पाठसून घालतो, म्हणजे मगाशी काय बोललं झोली त्याचं हे केलं विपर्यास येणी. हे शब्द बुवा जर खोटे असतील तर युट्यूबच्या माध्यमातून ऐक. हे शब्द तुझ्याकडून अपेक्षा नाही, ती त्याच्याकडून अपेक्षा होती. मग आज तुझ्या का या करतो उगाच ऐक. तुझे मी घा गई नौजवान आज जवानी पर इतराने वाला कल बच जाएगा. आज जवानी पर इतराने वाला कल बच जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. धीरे धीरे ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. सुंदर ते ध्यान उभे मिठेवरी, सुंदर ते ध्यान उभे मिठेवरी. कुंडली